मी 12 एप्रिल रोजी बरोबर 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी 5 दिवसांपूर्वी केली होती। बारामतीचा बिहार झालाय। पवार रूपी नावाची झुंडशाही आणि हुकुमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केलं आहे। मी निवडणूक लढवणारच, कुणीही मनात शंका ठेवू नका असं छातीठोकपणे बोलणारे शिवतारे हे 27 मार्चच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हजर झाले। त्याचवेळी तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। या तिघांशी शिवतारे हसत खेळत बोलत होते। शेजारी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे सुद्धा डोकावत होते। शिवतारेंचं अजित पवारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। शिवतारेंनी त्यांच्या हातातील कागदांचा गठ्ठा मुख्यमंत्र्यांकडे देताना फोटो सुद्धा काढला। हे सगळे व्हिडिओ मग सत्ताधाऱ्यांच्या गटातून व्हायरल झाले आणि तिथंच शिवतारे बापू यांचं कथित बंड हे थंड झाल्याचं लक्षात आलं। मग या कागदांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे आपलं बंड शिवतारेंनी मागे घेतलं? जीवाचा आटापिटा करत पवारांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम शिवतारेंनी सलग 15 दिवस राबवला। पवार विरोधक म्हणून ओळख असलेल्या थोपटे कुटुंबियांना सुद्धा शिवतारे भेटले। इंदापुरात दौरा केला। वातावरण निर्मिती अशी केली की शिवतारे हे अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच आणि त्यांनी मीडियावर बोलताना रोज अजितदादांवरती टीका केली। तेच शिवतारे अजित पवारांशी हसत खेळत गप्पा मारत असल्याचं त्यानंतर दिसून आलं। मग प्रश्न उरतो की खरे शिवतारे कोणते? अजित पवारांवरती टीका करणारे की त्यांच्या हातून पुष्पगुच्छ स्वीकारणारे? बारामतीत अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं नाटक त्यांनी का केलं? याच सगळ्या प्रश्नांचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा। शिवतारे हे मूळचे व्यावसायिक आहेत हे या ठिकाणी अगोदर आपल्याला समजून घेतलं पाहिजे। अतिशय कष्टातून त्यांनी आपला व्यवसाय उभारलाय। आधी व्यवसायात यश मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। सुरुवातीला छगन भुजबळ यांच्यामार्फत त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली। त्यानंतर आपला मूळ तालुका असलेल्या पुरंदरमध्ये येऊन त्यांनी राजकारणात येण्यासाठीची पूर्वतयारी केली। राजकारणात झटपट यश कसं मिळवायचं याचं कौशल्य व्यवसायामुळे त्यांना आत्मसात झालं होतं। त्यासाठी योग्य संधी शोधणं हे शिवतारेंना चांगलं जमलेलं आहे। शरद पवार, अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून पुरंदरची आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नसल्याचं हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये शिवतारे आमदार झाले। उद्धव ठाकरे यांच्या इतके जवळ गेले की त्यांनी राज्यमंत्रीपदीही फडणवीस सरकारमध्ये मजल मारली। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड करताच शिवतारे हे शिंदे यांच्या मदतीला धावून गेले आणि तिथं त्यांनी बस्तान बसवलं। त्यामुळे योग्य संधी साधण्याची कला त्यांना अवगते। आता शिवतारे यांचा हा इतिहास थोडक्यात इथं सांगण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळी घाव घालण्याची त्यांना अवगत असलेली कला। अजित पवार यांनी जाहीर आव्हान देऊन 2019 मध्ये शिवतारेंचा पराभव केला। आता त्याचं उष्ट काढण्याची संधी शिवतारेंना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असल्यानं शिवतारेंनी मग आपली अस्त्र सुद्धा बाहेर काढली। अजित पवारांवर इतकी जहरी टीका केली की त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली। पण आपली अजितदादांना गरज आहे हे शिवतारेंना चांगलंच माहिती होतं। त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचंही आव्हान देऊन टाकलं। एरवी आक्रमक असलेल्या अजितदादांनी सुद्धा शिवतारेंना जाहीर प्रत्युत्तर देण्याचं टाळलं, कारण शिवतारेंचं खरं दुखणं काय हे अजितदादांना माहिती होतं। तर शिवतारेंनी ही सगळी आग लावली होती ती पुरंदरच्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी। हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडला जावा यासाठी ते आग्रही होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही शिवतारेंना यासाठी पाठिंबा होता। 2019च्या निवडणुकीत ज्या अजितदादांनी त्यांचा पराभव केला त्याच अजितदादांकडून विधानसभेची जागा सोडवून घेण्यासाठी शिवतारे यांनी हे सगळं नाट्य रचलं होतं असं आता त्यामुळेच बोललं जाऊ लागले। ही जागा शिवतारे यांच्यासाठी सोडणार असा अजितदादांकडून शब्द घेतल्यानंतरच शिवतारे यांनी आपली बंडखोरीची तलवार मॅन केल्याचं उघड झालं आहे आणि हा शब्द घेताना सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे सुद्धा साक्षीदार म्हणून उपस्थित होते। शिवतारे हे राजकीय दृष्ट्या चतुर आहेत। आपल्या आमदारकीच्या मागणीसोबत इतरही महत्त्वाच्या काही मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्यात किंवा या मागण्यांसाठीच माझा आग्रह होता असं मतदारांना सांगण्याचा मार्ग त्यामुळे आता त्यांचा खुला झालाय। मुख्यमंत्र्यांशी भेटताना शिवतारे यांच्या हातात जो कागदांचा गठ्ठा दिसतो आहे त्यात असलेल्या काही बाबी या पुढील प्रमाणे आहेत। त्यापैकी पहिली बाब आहे ती म्हणजे पुरंदर विमानतळाचा प्रकल्प हा अनेक वर्षांपासून रखडलेला आहे, तो तातडीने मार्गी लावणं।
दुसरी बाब म्हणजे बारामतीतील जो सुपे परगणा हा जो दुष्काळी भाग आहे त्या भागाला नीरा नदीतून एक्सप्रेस वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणं। तिसरी बाब म्हणजे गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यासाठीची पाणी योजना रखडलेली आहे ती सुद्धा तातडीने मार्गी लावणं। चौथी बाब म्हणजे भोर तालुक्यातील उतरवली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा मार्गी लावणं आणि पाचवी बाब म्हणजे पुरंदर मधील दिवे भागात राष्ट्रीय शेती बाजार स्थापन करणं। अशा 5 मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यात। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असल्याने त्या मान्य केल्याचंही त्यांनी सांगण्यात आले। एवढंच नाही तर या सगळ्या मागण्यांची दखल घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील पालखी तळावर येऊन करावी अशी अटही शिवतारे यांनी ठेवली होती आणि ही अट मान्य सुद्धा झाली आहे। पालखी तळ हा शिवतारे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण याच पालखी तळावरती अजित पवार यांनी शिवतारेंना आव्हान दिलं होतं। शिवतारे कसा निवडून येतो हे वाक्य अजित पवारांनी याच तळावरील सभेत केलं होतं। तर शिवतारेंच्या या कथित बंडाने त्यांचं 2024चं राजकीय इप्सित तर साध्य झालंच आहे, पण सोबत काही मागण्यांसाठी हा आपला संघर्ष होता हे दाखवून देण्याची सुद्धा त्यांनी आता संधी साधली आहे। अशा प्रकारे शिवतारेंनी स्वतःच आग लावली आणि ती मुख्यतः आगामी विधानसभेच्या तिकिटाच्या आश्वासनावर विझवली सुद्धा। तर मंडळी, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।